आणि आपली जी कृती आहे ती शिवाजी महाराजांच्या चरणी जर राहिली तर त्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला. आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती. पंचधातूंचा वापर करत औरंगाबाद येथील युवा शिल्पकाराने ऐतिहासिक 6 तोफा तयार केल्या आहेत. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने यातील एक मिनी तोफ क्रांती चौक येथे ठेवण्यात येणार आहे. ही तोफ शिवप्रेमींसाठी आकर्षणाचा विषय ठरणार आहे. विठ्ठल उत्तमराव गोरे असं या तोफा तयार करणाऱ्या युवा शिल्पकाराचं नाव आहे. त्यांचं चिकलठाणा भागात इंजिनिअरिंगचं वर्कशॉप आहे. मी इतिहासाच्या अनुषंगानं किल्ल्यांवरती बरीचशी भ्रमंती करत असतो. गड किल्ले, सुळके यांचं ट्रेकिंग करणं माझा आवडता छंद आहे. बऱ्याचशा किल्ल्यांवरती गेल्यावर आपल्याला जुन्या वस्तू दिसतात, काही तोफा आपल्याला बघायला मिळतात, काही अजून बाकीच्या खूप साऱ्या वस्तू असतात किंवा जे जुने संग्रहालय आहेत त्यांना आपण जेव्हा भेटी देतो तेव्हा आपल्याला जुन्या काळातल्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि जुन्या लोकांच्या दररोजच्या वापरातल्या वस्तू बघायला मिळतात. तर त्या वस्तू आपण आपल्या संग्रही ठेवू शकतो का? तर त्या निमित्तानं आणि इतिहासाच्या अभ्यासातून असं वाटलं की आपण अशा काही वस्तू जुन्या आहेत त्या आपण बनवून आपल्या संग्रही ठेवा आणि त्यांचा संग्रह करायला पाहिजे. मग त्यातनं काही तोफा बनवल्या. या छंदामधूनच त्यांनी ऐतिहासिक तोफा आणि शिवकालीन वाघनख, कुऱ्हाडी इत्यादी अवजारं तयार केली आहेत. मी आतापर्यंत कमीत कमी 150 किल्ले, त्याहून जास्त आतापर्यंत मी गेलो आहे. आणि बऱ्याच किल्ल्यांवरती, बऱ्याच ट्रेकवरती मी पुन्हा पण जात असतो. रायगड झाले, राजगड झाले किंवा असे बरेचसे किल्ले आहेत का तिथं मी 50 वेळापेक्षा जास्त वेळात गेलो. तर असं एकूण मिळून 400पेक्षा जास्त ट्रेकिंग करून झालं आहे आतापर्यंत. बरेच सुळके पण करून झालेत आणि त्या ट्रेकिंगच्या माध्यमातून अजून बाकीचे पण लोक जोडले जातात आपल्यासोबत, चांगले लोक, आणि आपल्यालाही आनंदही मिळतो आणि त्यातून आपली फिटनेसही मेंटेन राहतो. ज्याप्रमाणे ऐतिहासिक काळात या तोफा चालवल्या जात असत, अगदी त्याचप्रमाणे ही तोफ तयार करण्यात आली असून त्यातून दारू गोळा देखील उडवता येऊ शकतो.